प्रत्येक जण आपल्या आयुष्यात जगत असतो ते टार्गेट, आणि हा टार्गेट जो अतिशय महत्वाचा मानला तो एका खेळात अर्थात आर्चरी, धनुर्विद्या. महाभारतापासून आजपर्यंत आपण हा एक परिचित असलेला खेळ अर्थात धनुर्विद्या. प्रत्येकाच्या आयुष्याला प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी समोर ठरतो तो एक उद्देश, आणि त्या उद्देशाला असतो समोर एक साध्य अर्थात टार्गेट. आणि म्हणूनच आपण आज जाणून घेतोय तो आर्चरी या खेळाकडे. आर्चर हा जो हातामध्ये धनुष्य पकडलेला आहे, आपण त्याला तांत्रिक भाषेमध्ये आपण बो बोलतोय. हा बो ह्या प्रकारे पकडला जातो. आर्चर अतिशय एकाग्रतेने त्या टार्गेटकडे बघत असतो, आणि त्याचबरोबर ह्या समोर दिसतोय तो ॲरो, ही स्ट्रिंग ही परिपूर्ण खेचावी लागते, ही पूर्ण खेचावी लागते. जवळपास नाकाच्या आणि होटाच्या जवळपास ती गेल्यानंतर तिचा प्रेस आहे तो पूर्ण झालेला असतो, आणि त्याच्यानंतर हे समोर जे टार्गेट काही सेकंदात तो रिलीज करत असतो. आपण बघतोय तो टार्गेटकडे गेला. म्हणजे तुमची थोडा जरी हवेचा वेग असेल तरी बोवर त्याचा ॲरोवर फरक पडत असतो. असा एक भारतीय खेळ जो आज जगात जगविख्यात झालेला आहे, असा आर्चरी. मित्रांनो, ह्या खेळामध्ये विविध प्रकारचे डिस्टन्स असतात. आता हे समोर बघतो ते लहान अगदी उभरते आर्चर. याच्यामध्ये बऱ्याच शाळांचे तारापूर विद्यामंदिर, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, ट्रू लाईट, लिटिल एंजल वाडा, आणि समोर दिसत आहेत ते आर्चरी असोसिएशनचे पदाधिकारी विनय सावे सर, अमोल लढे सर, हे सगळे. मित्रांनो, हा खेळ उद्देश एकच आहे की आज आपण ग्रामीण भागात असताना ग्रामीण भागातला खेळ विसरतोय. आज हे उभरते पदाधिकारी आहेत, रेफरीज आहेत. उद्देश एवढाच आहे की हा ग्रामीण भागातला खेळ कधी ना हो, पण आपण हातामध्ये गलोल, जिला आपण गलोल म्हणतो म्हणजे बेचकं, हे घेऊनही नेम लावत असतो. फक्त त्याच लहान खेळाडूंना, आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना हातात जर हा बो दिला आणि टार्गेट फेस करत असेल ना, तर ते उत्तम करू शकतात. याचा जागतिक एक चांगला नमुना अर्थात लिंबाराम, ज्यांनी भारताला पहिल्यांदा आर्चरीमध्ये रिप्रेझेंट केलं होतं, तो लिंबाराम. आणि भविष्यातले आम्ही वाढ बघतोय की आमच्या भागातनं ह्या पालघर जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचा एक आदिवासी, गुजरात बाउंड्री गेलेला आदिवासी जिल्हा, या आदिवासी जिल्ह्यातनं भविष्यात असे लिंबाराम निर्माण व्हावेत ज्याची आम्ही अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आपण टार्गेटकडे जातोय. टार्गेट मारल्यानंतर, किल शूट झाल्यानंतर रेफरीज येऊन काउंट करत असतात की किती पॉईंट लागले. आता हा जो ॲरो दिसतोय हा 8 पॉईंटला आहे, आणि आर्चर आपलं ह्या प्रकारे त्याच्यावर नाव लिहित असतात, म्हणजे जेणेकरून बरेच आर्चर असतात त्याच्यामध्ये कोणाचे गुणांकन करताना तकलीफ येऊ नये म्हणून मग त्या ॲरोनुसार त्यांचे गुणांकन रेफरी करत असतात. आणि असा हा खेळ ज्याच्यामध्ये 20 मीटर, 30 मीटर, 40 मीटर, 50 मीटर असे डिस्टन्स हे असतात. एका जागेवरनं साधारण आर्चर 36 ॲरो मारत असतो, आणि त्या 36 ॲरोचं गुणांकन होत असते. तर रिकवर हा इंटरनॅशनल बेसला वापरला जाणारा आर्चरीचा एक प्रकार आहे. अशा 2 प्रकारात खेळला जाते. भविष्यात अपेक्षा एकच करतोय की या पालघर जिल्हा अर्थात आदिवासी डोंगराळ भागातला जिल्हा एका बाजूला जगाला ओळख करून दिली ती त्या एकलव्यानी, आणि ऑलिम्पिकमध्ये आर्चरीला ओळख दिली ती लिंबारामनी. अपेक्षा करतोय भविष्यातला एखादा लिंबाराम ह्या यांच्यामध्येच मी बघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.